टेंभुर्णी प्रेस क्लब शहर तसेच टेंभुर्णी पत्रकार संघ यांचं अध्यक्ष आणि त्यांची उपाध्यक्ष सचिव निवड झालेली आहे। आणि खरं तर आज 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा मला द्यायच्याच होत्या आणि दुपारी मला सहज मी मेसेज बघितला तर मी म्हटलं बरं झालं दुधात साखर आणि म्हणून आपण एक शुभेच्छापर या ठिकाणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि हे जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सचिव जे निवड झालेले आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मी कार्यक्रम या ठिकाणी मी पोलीस स्टेशन ठेवलेला आहे। सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आता न्यू प्रेस क्लब टेंभुर्णी शहर अध्यक्ष सतीश चांदुरे, उपाध्यक्ष विष्णू तात्या बिचकुले, सचिव अनिल जगताप, सचिव राजेंद्र केदार तसेच बाकी इतर पत्रकार सदस्य, टेंभुर्णी पत्रकार संघ अध्यक्ष धनंजय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र दडस, सचिव गणेश पोळ आणि इतर पत्रकार मित्र आणि संघ त्यांचा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच बाकी इतर आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। आज खरं तर या ठिकाणी नवीन वर्षाची शुभेच्छा आणि तुम्हाला या नवीन अध्यक्षपद मिळाल्याबद्दल याबाबत मी माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। मी ॲक्च्युली माझं आता यावर्षी 31 डिसेंबर माझं 30 नोव्हेंबरला माझं वयाचं 51 वर्ष पूर्ण झालं आणि नोकरीचं 31 वर्ष पूर्ण झालं आणि त्यानंतर मी या ठिकाणी आपल्या टेंभुर्णी पोलीस स्टेशनला या ठिकाणी काम करत आहे। गडचिरोलीपासून माझा प्रवास गडचिरोली, पुणे, सातारा, रायगड, मुंबई, पुन्हा पिंपरी चिंचवड, पुन्हा पुणे ग्रामीण, पुन्हा सोलापूर या ठिकाणी वेगवेगळे पोलीस स्टेशन 10 ते 12 पोलीस स्टेशन या ठिकाणी मी PI म्हणून 7वं पोलीस स्टेशन आहे माझं आणि एकूण पोलीस स्टेशनपैकी 12वं पोलीस स्टेशन असेल प्रभारी अधिकारी म्हणून काम करत असताना या ठिकाणी हे सांगायचं माझा एवढाच उद्देश की गडचिरोलीपासून आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी मी काम केलेलं आहे त्या ठिकाणचे आत्तापर्यंत जे पत्रकार बांधव आहेत ज्या ज्या ठिकाणचे त्या ठिकाणचे आजही माझ्या संपर्कात आहेत आणि आमच्या नात्यात आहेत। नात्यात त्यावेळेचं जेवढं प्रेम होतं तेवढं आजही प्रेम आहे। म्हणजे याचा अर्थ आत्ताच सांगितलं की पोलीस आणि पत्रकार हे तर खरं तर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी निश्चितच खूप मोठी दोन्ही बी याचं घटकाचं काम असतं। कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी बऱ्याच वेळा कायदा व सुव्यवस्था बिघडतात, अशा वेळी पत्रकार त्यांच्या लेखणीने कायदा व सुव्यवस्था त्या ठिकाणी शांतता ठेवण्याचं खूप मोठं काम करतं। मला तो अनुभव आलेला आहे। मी गडचिरोलीत होतो पण याच्यामध्ये पुणे ग्रामीणला असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस भीमा कोरेगाव दंगल झालेली होती अशा वेळेला त्या ठिकाणी पत्रकार बांधूंनी एवढं मोठं त्या ठिकाणी त्यांचा रोल प्रस्थापित केला होता। अख्ख्या भारतात ते हे झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये पत्रकार बांधूंनी त्या ठिकाणच्या वस्तुस्थिती समोर आणून आणि त्या ठिकाणी ज्या काही अफवा जात होत्या त्या अफवेवर त्यांनी बऱ्याच वेळा हे करून अशा वेळेला बऱ्याच वेळा चांगलं काम पत्रकार बांधूंचं असतं आणि नेहमीच कायदा सुव्यवस्था असो किंवा मालमत्तेचं रक्षण असो, जीविताचं रक्षण असो, हे तर आमचं नेहमीच संरक्षण आहे, कलनिर्माण आहे। हे काम करत असताना नेहमीच आम्हाला हे काम करावं लागतं आणि हे काम करत असताना तुमच्या सहकार्याची अपेक्षा असते जनतेला, तुम्हाला आणि आम्हाला मिळून सर्वांना न्याय द्यायचा असतो। खरं तर सर्वच CRPC 144 प्रमाणे त्याच्यामध्ये ॲक्च्युली सर्व सामान्य घटकाला देखील एखादा जर तुम्ही गुन्हा करत असेल तर त्याला पत्नी त्याला देण्याचा अधिकार असतो। त्या पद्धतीने तुम्ही आणि आम्ही मिळून हे जर ह्या दुष्ट प्रवृत्ती कमी करण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि हेच मी सांगत असताना किंवा ज्या ज्या ठिकाणी मी काम केलं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे जास्तीत जास्त सामान्याला न्याय कसा देता येईल या पद्धतीचं आपण काम केलेलं आहे आणि त्यासाठी मी तुमचं सहकार्य घेतलेलं आहे। अशाच पद्धतीचं तुमचं सहकार्य मी घेत राहील आणि तुम्ही आणि आम्ही मिळून आपण सर्वांनी चांगलं काम करूया असं मी या ठिकाणी माझं अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी नवीन वर्षानिमित्त सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो आणि ज्यांची निवड झालेली आहे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव त्यांना पण मी पुन्हा माझ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।